नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. तर मित्रांनो, LLB 3 इयर्स कोर्ससाठी जी ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे आणि त्याचं अपडेटेड शेड्यूल आलेलं आहे आणि त्यानुसार आपल्याला या ठिकाणी दिसून येईल बघा, डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकल लिस्ट फॉर फर्स्ट राऊंड. फर्स्ट राऊंडसाठी जी अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट पब्लिश झालेली आहे 28/7/2024 म्हणजे 28 जुलैला पब्लिश झालेली आहे. तर बघा या ठिकाणी या शेड्यूलनुसार ही लिस्ट पब्लिश झालेली आपल्याला दिसून येईल. जर आपण या ठिकाणी वेबसाईटवर जर गेलं तर या ठिकाणी आपल्याला बघा इथे दिसून येईल ही लिस्ट पब्लिश झालेली आहे आणि ही लिस्ट बघता येईल आपल्याला. याला जर आपण डबल क्लिक जर केलं, प्रोविजनल अल्फाबेटिकल लिस्ट ऑफ द महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट हू हॅव सक्सेसफुली रजिस्टर फॉर कॅप प्रोसेस 2024-25 आणि हे LLB 3 इयर्स कोर्ससाठीची लिस्ट पब्लिश झालेली आहे फर्स्ट राऊंडसाठीची. त्यानंतर मित्रांनो, ही लिस्ट पब्लिश झाल्यानंतर आता शेड्यूलमध्ये पुढे काय आहे, त्यानंतर बघा या लिस्टवर आधारित जर काही आपल्या ग्रीव्हन्सेस असेल, तक्रारी असेल, तर आपण 29 जुलै ते 31 जुलैपर्यंत याच्यावर आपल्या हरकती नोंदवू शकतो, तक्रारी नोंदवू शकतो. ते झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 5वा पॉईंट दिसून येईल, पब्लिकेशन्स ऑफ फायनल मेरिट लिस्ट फॉर राऊंड फर्स्ट. राऊंड फर्स्टसाठीची जी काही फायनल मेरिट लिस्ट आहे तर ती 5 ऑगस्ट 2024ला पब्लिश होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, ही लिस्ट पब्लिश झाल्यानंतर आपल्याला पुढच्या पॉईंट्समध्ये दिसतंय कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर राऊंड फर्स्ट अँड सेकंड. राऊंड पहिला आणि दुसऱ्यासाठी आपल्याला कॉलेज ऑप्शन फॉर्म भरायचे आहे. तर त्यासाठीची जी डेट आहे 6 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट, ही डेट अतिशय महत्वाची आहे. आणि त्यानंतर मित्रांनो बघा या ठिकाणी 7वा पॉईंट आहे की अलोकेशन्स ऑफ राऊंड फर्स्ट. पहिल्या राऊंडसाठीची जी काही अलोकेशन किंवा लिस्ट पब्लिश होणार आहे फायनल, तर ती पब्लिश होणार आहे 12 ऑगस्ट 2024 म्हणजे 12 तारखेला पहिल्या राऊंडसाठीचं अलोकेशन पब्लिश होणार आहे. त्यानंतर ॲडमिशन कधी घ्यायचं ते बघूया आपण. आणि मित्रांनो या ठिकाणी बघा जो 8वा पॉईंट देण्यात आलेला आहे की कॅन्डिडेट रिपोर्ट टू अलोकेटेड कॉलेज अँड सीक ॲडमिशन्स फॉर राऊंड फर्स्ट. राऊंड फर्स्टसाठी ज्या मुलांचे या ठिकाणी लिस्टमध्ये नाव आलेले आहेत आणि त्यांना जे कॉलेज अलॉट झालेलं आहे, कॉलेज मिळालेलं आहे, तर त्यांनी 13 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान ॲडमिशन करायचं आहे. आणि त्यानंतर कॉलेजला सूचना देण्यात आलेली आहे, कॉलेज अपलोड द ॲडमिटेड कॅन्डिडेट्स ऑन द पोर्टल 17 ऑगस्ट 2024 म्हणजे 17 ऑगस्ट 2024 पर्यंत कॉलेजनी ज्या मुलांचे ॲडमिशन झालेले आहे तर त्यांचं अपडेट या वेबसाईटवर अपलोड करायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचा फर्स्ट राऊंड चालणार आहे. त्यानंतर 17 ऑगस्ट नंतर सेकंड राऊंडचं ऑप्शन आणि बाकी गोष्टी देण्यात आलेल्या आहे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.